मम्मा मम्मा काय तू केड्याला का कोंडून ठेवलाय? कारण तो भोजकपणा करतो ना म्हणून. भोजकपणा म्हणजे इंटरफिअरन्स शनू बेबी. मम्मा गॅरीने असं का केलं असेल का? शनू बेबी प्लीज प्लीज तू रडू नको. तू रडली नाहीस ना तर मला काहीतरी सुचेल, काहीतरी मी विचार करू शकते. मी नाही रडत, तू कर विचार. शनू बेबी मला काय वाटतं माहितीये, कदाचित ना गॅरी हे सगळं करण्यामागे काहीतरी रिझन असेल. काय सॉलिड रिझन वगैरे नाहीये, कळलं ना? तो एक नंबरचा चॅप्टर डामचू मॅन आहे. तो मला पण खुश ठेवतोय आणि गुड फॉर नथिंगला पण खुश ठेवतोय. टीचर कुठला नाही ग, तो सगळं हे करण्यामागे ना काहीतरी प्लॅनिंग असेल, त्याचं काहीतरी पॉलिसी असेल. काही पॉलिसी वगैरे काही नाहीये त्याची पॉलिसी वगैरे. तुला ना आणि मी आता चांगला लेसन टीच करणार आहे, बघ असतो. नो शनू बेबी, शनू बेबी काय नाही मम्मा, तू मला स्टॉप करू नकोस. मी ना गॅरीला आत्ताच्या आत्ता असा धासू मेसेज पाठवते ना, जे करायचंय ना ते कर. मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करते. शनायाचा मेसेज. अरे मी घर सोडून चालले मम्माकडे, मी परत कधीच येणार नाही. आय हेट यू. आता हिला काय झालं परत? शनाया पण नाही यार, बारीक बारीक गोष्टींसाठी मनवत बसायला. नाही उचलते यार. एकदा इकडचं झालं की तिकडचं निस्तरत बसा. तर हिला काय झालं काही कळत नाही. कसला राग आलाय शनायामुळे ना. माझा प्लॅन फिसकटणार आहे. बिनडोक. त्यामुळे हिच्याकडे नंतर बघतो. आधी राधिकाचं प्रकरण निस्तरायला हवं, नाहीतर शेतकरी फंडातले 35 करोड जायचे. सुनबाई, आत येऊ का मी? या बाबा. काय झालं बाबा, काही हवंय का? होय, मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय सुनबाई. काय झालंय? आज इतकं नाराज होण्यासारखं काय झालं? नाही बाबा, काही नाही. सुनबाई, तुला माहिती आहे, तू आमच्या घरात मुलगी म्हणून जन्म घेतला नाहीस. मी तुझा बाप नाही, तरी देखील मी तुला माझी स्वतःची मुलगी मानतो. बाबा असं काऊन बोलता? माहितीये मला. माहिती आहे, पण तू तसं मानत नाहीस ना. असं नाहीये बाबा. नाहीये ना? मग मला सांग, मुलीला एखादा प्रॉब्लेम झाला, तिला काही त्रास झाला, तो मुलीला आपल्या बापाजवळ सांगायचा असतो, बोलायचा असतो. सांग, काय झालं? काही नाही. सुनबाई, तुझा ड्रॉबॅक आहे, तो एकच आहे, आणि तो म्हणजे खोटं बोलणे. तुला खोटं बोलताच येत नाही बेटा. तुझा चेहरा, तुझ्या डोळ्यातलं पाणी सांगतंय काय झालं ते. तुम्हा मुलांना असं वाटतं एखादी त्रास देणारी गोष्ट असेल तर ती आपल्या आईवडिलांना सांगायची नाही. कशाला उगाच आपल्या गोष्टीमुळे, आपल्या प्रॉब्लेम्समुळे आईवडिलांना त्रास होवा. हो ना? पण तसं नसतं सुनबाई. तुमच्या नजरेत ना, तुमच्या वागण्या बोलण्यात आई बापाला सहज कळतं की पोरीला काहीतरी प्रॉब्लेम आहे, पोरीचं काहीतरी बिनसलंय. तू जेव्हा ऑफिस मधून आली ना, तेव्हा तुझ्या पावलातनं, तुझ्या चेहऱ्यातनं सारं काही कळलं की नाही पोरगी डिस्टर्ब आहे, काहीतरी निश्चित घडलंय. मला सांग सुनबाई, काय घडलं? गुरुनं तुला काही त्रास दिला का? वाटलंच मला, एक नंबरचा नालायक पोरगा आहे. काहीतरी घोळ घातला असणार ऑफिसमध्ये, हो ना? नाही बाबा, ऑफिसमध्ये काही नाही झालंय. मग काय केलं त्या मूर्ख माणसानं? काही नाही. सुनबाई, तू मला सांग काय झालं.
नाही आता त्याला सरळ केलं ना मी तर नावाचा सुभेदार नाही. बोल काय झालं? बाबा मला माफ करा, मला नाही सांगता येणार. मी नाही सांगू शकत काही. ठीक आहे सुनबाई, तुला नाही सांगायचं तर नको सांग. यापुढे आणखी तुला फोर्स करणार नाही मी. पण एक सांगू, गुरुनाथनं जर काही गोळ केला असेल तर त्याला सोडू नकोस. त्यानं केलेल्या कृत्याची शिक्षा दे त्याला. बिंदास बोल, काय बोलायचं काय करायचं ते कर. मी एका शब्दाने तुला बोलणार नाही. पण एकच सांगतो, अन्याय सहन करायचं नाही बेटा, अजिबात नाही. कसं सांगू बाबा तुम्हाला काय झालंय ते? येस सर. मिस्टर आनंद शाह. हां, आपण कोण? राणे. ओके. आनंद सर, मिस्टर राणे आले तुम्हाला भेटायला. ओके सर, येते. मिस्टर राणे. हॅलो. हॅलो सर. आनंद शाह. येस. हे हा माझा आयडी आणि माझं पॅन कार्ड. ओके. सर तुम्ही कॅश आणलेत का? हो आणले नाही काय. हो हो. सर किती आहेत? 35 करोड. ओके सर प्लीज तुम्ही बसा ना. ना इट्स ओके, इट्स ओके. ही जरा. नमस्कार. नमस्कार सर. हे पांगळकर सर आहेत, जे सिनियर आहे. सर हे मिस्टर राणे. हॅलो. कॅश घेऊन आहे. कॅश तुमच्या ताब्यात दिलेलीच आहे. आता एक छोटी फॉर्मॅलिटी आपल्याला करायची आहे. हा तर ती करून घेऊया. या. इथे सह्या करा. ओके दोघांचं. मिस्टर राणे, थँक्यू सो मच. तुम्ही कॅश आणल्याचं मी राधिका मॅडमला सांगतो आणि ॲक्नॉलेजमेंट मला मेल करतो. शुअर. सर ठीक आहे. इथे आणि मागे. ओके. एक्सक्यूज मी. गुरु काय झालं? नाही काय नाही. काय बघतोयस? ते एवढी कॅश ऑफिसमध्ये आली आहे तर ती सेफली ठेवायला हवी ना कुठेतरी. नाही म्हणजे कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीनं. जबाबदारीच्या गोष्टी तू नको करूस. आम्ही बघू काय. सर तुम्ही काय घेणार का? चहा कॉफी प्लीज. नो नो थँक्यू 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 व्हेरी मच. चला मी येतो. हां अप्रिशिएट. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू. सर आपण जरा हे योग्य ठिकाणी ठेवूया. नक्कीच. या. तुम्हाला मदत करतो. $35 करोड. तर या बॅगेत असणाऱ्या प्रत्येक पैशावर माझा अधिकार आहे आणि ही बॅग लवकरच माझी होणार आहे.
शानू बेबी ज्यूस. मला नकोय ज्यूस. शानू बेबी आजकाल तू मम्माचं काही ऐकत नाही. हा मम्मा मी ना वाट बघते. कुणाची? किड्याची? मी कशाला किड्याची वाट बघेन मम्मा. मी ना गॅरीची वाट बघते. गॅरीच्या फोनची वाट बघते यार. ओ माय शानू बेबी, मला ना तुझं कधी कधी काहीच कळत नाही. मगाशी गॅरी इतक्या वेळा तुला फोन करत होता तेव्हा तू त्याचा कॉल रिसीव्ह करत नव्हतीस आणि आता त्याचा कॉल येत नाही म्हणून तू रेस्टलेस आहे. मला असं वाटायला लागलंय ना तुला ना तुझं इम्पॉर्टन्स वाढवून घ्यायला आवडतं. असं काही नाही. नथिंग ऍट ऑल. असंच आहे. अरे यार पण मम्मा मला पण डिफरन्स दिसतोय ना आता. मी जेव्हा आधी गॅरीवर चिडायचे तेव्हा तो काय काय करायचा यार मला मनवण्यासाठी. मला बुकेस पाठवायचा, मला गिफ्ट द्यायचा, मला डिनर डेट्स वर घेऊन जायचा. आता काहीच तू हसू नको. ते सगळं खरं होतं. ओके 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 शानू बेबी, ही लव्ज यू ना. मग हायपर कशाला होते? ज्यूस घे आणि थंड हो आणि शांत हो. मला नकोय काही. मला एकदम विचित्र फिलिंग येत आहे. हे बघ तुझा गॅरी आज तुला नक्की फोन करेल. ओके कशावरनं? सांग. हे बघ शानू बेबी, तू ना हे सगळं करतोय ना त्याच्या मागे ना काहीतरी प्लॅन आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय की नाही आणि त्याच्या प्लॅन प्रमाणे आता आपल्याला वागावं लागतंय. काहीतरी रिझन आहे ना. आय नो. पण प्लॅन मध्ये असं कुठे होतं की शनायाला फोन करायचा नाही, शनायाशी बोलायचं नाही. मी सांगते ना तुला, आज तो नक्की घरी येणार बघ. रिअली? रिअली. आता ज्यूस घे. ओके. शानू बेबी, you act na very funny, huh? Sometimes. समटाइम्स. All times. आय एम फनी. My Shanu baby. पण गॅरी असा का वागतोय? मला डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आनंद 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 प्लीज प्लीज ऐक ना तू. काय झालं प्लीज? ऐक ना माझं प्लीज एकदा ऐकून घे ना. तू अजून चिडलायस का? काय परत आता? आनंद हे बघ, आय हॅव मेस्ड अप एव्हरीथिंग, आय नो. पण तरी सुद्धा माझा हेतू वाईट नव्हता ना. तुला माहिती आहे ना यू मेस्ड अप. मग आता हेतूचं काय? हे बघ, तुला काही कळतंय का? सौमित्रच्या मनात राधिका वहिनींसाठी हे जे काही फिलिंग्स आहेत ना ते खूप दिवसापासून आहे. तो तरी बोलत नव्हता कारण त्याला ते ऑपॉर्च्युनिटीज व्हायचं नव्हतं. त्याला सेल्फिश व्हायचं नव्हतं, स्वार्थी व्हायचं नव्हतं. तो तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपला स्पेस देत होता की काही झालं त्यांचं बरं होत असेल तर त्याला यामध्ये पडायचं नाहीये. तरी तू हे सगळं केलंस. काय इम्प्रेशन उभी केलीस तू त्या समयाची? काय एवढी घाई केलीस? तुला काय वाटत तू एकटा हुशार आहेस का? बाकी सगळे मूर्ख आहे का? असं नाहीये रे. नाही मग काय एवढी घाई केलीस? आय नो मला मान्य आहे ना मी घाई केली. मी म्हंटल ना आता आय हॅव मेस्ड अप एव्हरीथिंग. थँक गॉड यू एक्सेप्टेड. पण अजूनही उशीर झालेला नाही. आपण सगळं नॉर्मल करू शकतो. कसं? हे बघ त्या दिवशी मी तुला तेच सांगत होतो. एकदम पानवलकर सर आले म्हणून आपल्याला बोलता नाही आलं. पण मी काय म्हणतो, मी राधिकाशी बोलतो, मी तिला समजवतो. तू सौमित्राशी बोलून मनव ना त्याला. नाही यार हे शक्य नाहीये. आनंद सगळं शक्य आहे. तूच त्याला मनवू शकतो. अरे तो चिडलाय माझ्यावर. 2 दिवस झाले बोलत नाहीये तो माझ्याशी. आनंद हो मला मान्य आहे. पण तो फक्त तुझंच ऐकेल. कॉलेजच्या दिवसांपासून बघ तो कुणालाही आवरला जायचा नाही. चिडल्यानंतर तो फक्त तुझा ऐकायचा. तू एकदा बोल तरी त्याच्याशी प्लीज. तू त्याला म्हणव मी राधिकाशी बोल. आपण सगळं नॉर्मल करू प्लीज. बघतो. काय वेळ आलीये गुरुनाथ सुभेदार. तुम्हाला कोणाच्याही पाया पडाव्या लागतायत. काय लाचारी आलीये. पण एकदा का 35 करोड माझ्या ताब्यात आले ना की काय काय करतो ना ते बघाच तुम्ही. सौमित्रला आनंद हँडल करेल पण ती राधिका तिला शांत मलाच करायला हवं. चला आता परत खोटी आसव डोळ्यात आणा. पाय धरा. काय करतोय माझं मला कळत नाही. 35 करोड साठी राधिकाचे तर पायच धरावे लागतील. अहो मी नाही बोललो तर कशाला उगाच चहा केलात वहिनी? चहाला तुम्ही आज नाही म्हणताय, कमाल झाली. भाऊजी तुम्ही येणार म्हणालात ना म्हणून हेही चहा घ्यायचे थांबले होते. नाही तसं सकाळचा चहा झालाय त्यांचा पण हे कशाला सांगायला पाहिजे? उगाच आपलं काहीतरी काय वसंतराव. वसंतराव काय झालं काय?
एवढा विचार कसला करताय? सुनबाईशिवाय दुसरा कुठलाही विचार मनात येत नाही. कसं होणार तिचं, अथर्वचं काय होणार? आणि नानासाहेब, शेवटी आम्ही दोघे किती दिवस पुरून उरणार तिला? डोक्यात सारखे सुनबाईचेच विचार. एकतर गुरुचा आणि तिचा डिवोर्सही झालेला नाही. सुनबाई पुढे एवढं मोठं आयुष्य कसं होणार हो? नाही, आमची अवस्था काही वेगळी नाही हो. मुलांचं सगळं चांगलं व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. म्हणजे पंकजची आम्हाला तशी काही काळजी नाहीये. काळजी आहे राधिकेची. नानासाहेब, गेले कित्येक दिवस तिच्या आयुष्यात काय काय घडतंय बघा ना. बिचारी एकटी सारच सहन करते. त्यातल्या त्यात अथर्वला सांभाळायचं, त्याचं मन जपायचं केवढं सोचते आहे ती एकटी. आणि खरं सांगायचं तर काल परवापासून माझंही मन कशातच लागत नाही. का हो, काय झालं? काही कळतच नाही वहिनी काय झालंय ते. काही बोलत नाही सुनबाई, सारखी अस्वस्थ दिसते बस. असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे ही काळजी तुम्हाला कितीतरी दिवसांपासून आहे तशी, पण आता अजून काही वेगळं घडलंय का? कोणाच ठाऊक. पण ती काही बोलतच नाही ना, काही सांगतच नाहीये. अरे देवा, आता नवीन काय झालंय? काहीच कळेल असं होतं. ऑफिसमध्ये काय घडलंय का? मग मी बोलून बघू का तिच्याशी? म्हणजे विचारून बघते एकदा. नाही नाही वहिनी, उगाच आपण कशाला फोर्स करायचा. तीच बोलेल एका दिवशी. हा, मला पण तसं वाटतं की तिला जे काही वाटतंय ते योग्य वेळेला सांगेल. तसं दडवून ठेवण्याची काही तिची वृत्ती नाही. तिच्या नाराजीला, तिच्या टेन्शनला दुसरं तिसरं कोणीही कारणीभूत नाही. आहे तो गुरुनाथच. बरं, तो ऑफिसला जायला लागला ना परत? म्हणून मला असं वाटतं ऑफिसमध्ये या गुरुनाथनं काही भानगड तर केली नसावी. हा गुरुनाथ म्हणजे डोक्याला ताप झालाय. आणखी किती दिवस सुनबाईला त्रास देणार कोणाच ठाऊक. आता काय बोलायचं? या गुरुनाथला तरी कळायला नको का काही? तो आता विषय नको. मूळ मुद्दा काय आहे तर राधिका नाराज आहे. तुम्ही म्हणता नानासाहेब, त्याप्रमाणे स्वतः सुनबाई सांगेल आपल्याला एक ना एक दिवस. बघूया बघूया, वाट बघूया. कसं आहे, कधी कधी आपल्या हातात काहीच नसतं आणि काळ हे त्याच्यावरचं उत्तम औषध आहे. आणि लग्न झालेली बाई परक्या पुरुषाबरोबर रात्री अपरात्री भटकत नाही. हे बघ, हे सगळं मी मुद्दाम केलं. सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. आता जवळचीच माणसं असं वागायला लागल्यानंतर कुणावरती विश्वास ठेवायचा? काय करतात राधिका, हे बघ, मी तुझे पाय सोडणार नाही. मला माहितीये माझ्या हातून गुन्हा घडला, पण त्याला माफी नाही हेही माहितीये. पण प्लीज मला माफ कर. गुन्हा केलात ना तरी माफी हवी. सोडा सोडा माझी बाई. राधिका प्लीज, हे बघ, मला कळतंय हे मी असं एकदम करायला नको होतं. हा सगळा विचार तुम्ही चूक करण्याच्या आधी करायला हवा होता. आता कशाला तुम्ही तोंडाची वाफ दवडताय हो? निघा बरं इथनं. माझं आता डोकं दुखून राहिलं. तुम्ही प्लीज निघा इथे. राधिका प्लीज एकदा ऐकून घे ना माझं. हे बघ, तुम्हाला दोघांना एकत्र आणणं एवढाच हेतू होता. माझा हेतू वाईट नव्हता. भल्या बुऱ्याचा विचार करणारे तुम्ही कोण? हा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? अधिकार कसला राधिका? मला कळतंय ना. मला माहितीये मी तुला किती त्रास दिलाय आणि सौमित्र तुझी किती काळजी घेतो हेही मला माहितीये. त्यामुळे तुम्ही दोघांनी एकत्र यावं एवढाच माझा हेतू होता. म्हणूनच मी प्रयत्न करत होतो, बाकी काही नाही. वा, किती मूर्खासारखं बोलताय. कळतंय का तुम्हाला? राधिका, त्यात काय आहे? सगळ्यांना माहितीये ना. उलट मला आधी माहिती असतं ना तर मी आधीच बोललो असतो सौमित्रशी. कोण सगळे? सगळे म्हणजे घरचे, बाहेरचे, सगळ्यांना कल्पना आहे.